केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या लेकीच्या छेडाछेडीची घटना समोर आलेली आहे आणि यात्रेदरम्यान ही घटना घडल्याचं पाहायला मिळतंय। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या लेकीच्या छेडाछेडीची घटना घडल्याची माहिती सध्या समोर येते आणि यात्रेदरम्यान टवाळखोरांनी छेडछाड केल्याची माहिती आता समोर आली आहे। बातमी पाहतोय जळगावमधून। जळगाव जिल्ह्यामधून धक्कादायक घटना समोर येते आणि अशाच सगळ्या ज्या घटना घडतायत, महिला सुरक्षित नाही आहेत का हा प्रश्न सुद्धा पुन्हा ऐरणीवर येतोय। यात्रा होती आणि यात्रेदरम्यान या टवाळखोरांनी छेड काढल्याची सध्या प्राथमिक माहिती समोर येते। जळगाव जिल्ह्यामध्ये धक्कादायक घटना घडलेली आहे। सातत्याने अशा घटना घडतायत आणि यात्रा होती, यात्रेदरम्यान टवाळखोरांनी छेड काढल्याची माहिती समोर येते। अधिकची माहिती करा आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्या सोबत आहेत। सचिन, वारंवार ऐकू येते त्या घटना आणि आता तर जळगाव जिल्ह्यामधून सुद्धा घटना पुन्हा एकदा समोर आली। रक्षा खडसेंचीच लेक आहे आणि यात्रेदरम्यान असा प्रकार घडतो, काय नेमकं घडलेलं आहे आणि आरोपीला पकडण्यात आलेला आहे का? निश्चितच श्रद्धा, आपण जर बघितलं केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह ज्या इतर मुली होत्या त्यांची छेड काढल्याचा प्रकार आपल्याला समोर आलेला आहे। आपण जर बघितलं तर रक्षा खडसे यांची मुलगी जी मुक्ताईनगर यात्रेमध्ये गेले होते आणि त्या ठिकाणी काही टवाळखोर मुलांनी त्यांची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या संदर्भात चक्क केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यासह मुली या मुक्ताईनगर पोलीस स्थानकात जाऊन थेट यांनी तक्रार दाखल केलेली आहे आणि त्या ठिकाणी आक्रमक पवित्रा देखील घेतलेला आहे। आपण जर बघितलं तर राज्यात अनेक ठिकाणी बलात्कार असतील किंवा इतर अशा घटना घडत चालल्या आहे। त्या पार्श्वभूमीवर थेट जे सत्ताधारी पक्षाच्या मंत्री आहेत त्यांच्या मुलीच्या अशा पद्धतीने छेड काढल्यामुळे कुठेतरी संताप व्यक्त केला जात आहे आणि महिला सुरक्षेचा जो प्रश्न आहे हा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। रक्षा खडसे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत जर आमच्या परिवाराच्या मुली जर सुरक्षित नसणार तर इतर परिवारांचं काय, असं देखील त्यांचं म्हणणं आहे आणि या संदर्भात आता तक्रार देत पोलीस लवकरात लवकर या टवाळखोरांना अटक करण्याच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या निश्चित सचिन, तुम्हाला थोडंसं थांबवतेय। रोहिणी खडसे जी आपल्यासोबत आहेत। रोहिणीजी नमस्कार। धक्कादायक बातमी समोर येते जळगावमधून। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे जे आहेत त्यांच्या मुलीची छेडछाड केली गेली आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये यात्रा होती, या यात्रेदरम्यान ही सगळी घटना घडलेली आहे। आपण पाहतोय की वारंवार या सगळ्या घटना घडतायत आणि त्यातच आणखी ही सुद्धा एक धक्कादायक घटना समोर येते। हो, ही शोकांतिका म्हणायला लागेल की महायुतीच्या किंवा बीजेपी सरकारमध्ये ज्या मंत्री आहेत त्यांची मुलं सुरक्षित नाही, म्हणजे ती माझीच भाषी आहे, पण माझ्याही भाची बरोबर असं व्हावं आणि तेही महायुतीच्याच एका लोकप्रतिनिधीच्या कार्यकर्त्यांकडनं व्हावं, ही शोकांतिका म्हणावी लागेल। आज आमच्यासारख्यांची ही मुलं सुरक्षित नाही तर सामान्य जनतेचं काय होणार, अशी चिंता आता प्रत्येकाला भेडसावायला आहे। अशी कारणं भरपूर आता समोर येत आहेत, या घटना समोर येत आहेत आणि याचा आम्ही निषेधच करतो। मुलगी कुणाचीही असली तरी ती प्रत्येकाची मुलगी आहे आणि याच्या मुलींबरोबर हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत। त्याच्यासाठी कायदा व्यवस्था हा कुठेतरी महाराष्ट्रामध्ये बिघडला आहे का असं म्हणायला वावगं ठरणार नाही। हो रोहिणीजी, नेमका प्रकार काय घडला होता? आमच्या इकडे आदिशक्ती संत मुक्ताईंची यात्रा असते दरवर्षी। ह्या यात्रेमध्ये ही या दोघी तिघी मैत्रिणी गेल्या होत्या। त्या यात्रेमध्ये त्यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल पण होते आणि त्यामध्येच एक काहीतरी 2-4 मुलं हे त्यांची छेडखाणी करण्याचा काही प्रकार तिथे घडला। हा पोलिसांसमोर प्रकार घडला। त्या पोलिसांनी त्यांना खटकलं, त्यांना जाबही विचारला। शेवटी त्या पोलिसांच्याही अंगावरती धावून जाणाऱ्या त्या समोरच्या लोकांनी प्रयत्न केला, ज्याची तक्रार पोलिसांच्या त्या कर्मचाऱ्यांनीही स्वतः पोलीस स्टेशनला केलेली आहे। असं झालं असतानाही त्या समोरच्या उन्हाळ टपोरी मुलांवरती कुठलीही कारवाई करण्यात आली नाही आणि त्याच्यासाठी आज स्वतः मंत्री महोदयांना पोलीस स्टेशनला जावं लागतंय आणि तिथे आंदोलन करावं लागतंय। ही शोकांतिका आहे, कारण ज्या सरकारचं त्या प्रतिनिधित्व करतायत त्याच सरकारमध्ये त्यांच्या मुलीसाठी त्यांना आंदोलन करावं लागतंय। अच्छा, काही वेळापूर्वी रोहिणीजी, काही वेळापूर्वी तुम्ही बोला की कोणत्या तरी पक्षाचे कार्यकर्ते असावेत असा अंदाज व्यक्त केलेला आहे, कोणावर संशय आहे?
मला गॅरंटी आणि मी त्याच मतदारसंघामध्ये आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे जी कार्यकर्ते आहेत त्यांचे तुम्ही सोशल मीडिया बघितलं किंवा सगळ्यांना माहिती आहे ती कोणाची कार्यकर्ते आहेत. बरं, पण या सगळ्या घटना सातत्याने ज्या घडतायत रोहिणीजी, त्यावर आळा बसायला पाहिजे, वचक बसायला पाहिजे, त्यासाठी आता तुम्ही काय करणार आहात की नाही? मी तेच आधी सांगितलं, कायदे आहे पण त्याच्यावर ऍक्शन कंटिन्यू घेणे किंवा त्याला कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा बेल न मिळू देणे, अशा स्ट्रॉंग पद्धतीने याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे. परसों रात को मेरी बेटी यहाँ पे हमारी संत मुक्ताबाई की कोथली में यहाँ पे हर साल यात्रा रहती है महाशिवरात्रि के निमित्त में। तो कल परसों रात को मेरी बेटी यहाँ पे इस मेले में गई और उसके साथ ये घटना यहाँ पे घड़ी हुई है। कुछ लोगों ने, कुछ लड़कों ने उसके साथ छेड़छाड़ी की है और उसके कारण मैं आज यहाँ पुलिस स्टेशन में मेरी बेटी को लेके यहाँ पे कंप्लेंट करने के लिए आई हूँ। तर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे या स्वतः माध्यमांना प्रतिक्रिया देत होत्या आणि रोहिणी खडसे यांच्याशी सुद्धा आपण काही क्षणांपूर्वी बोललो आणि कोणत्या तरी पक्षावर त्यांनी दावा केलेला आहे की त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा सगळा प्रकार केलाय। तर काही टवाळखोरांनी मुक्ताईनगरच्या यात्रेमध्ये ही छेड काढल्याचा प्रकार घडलेला आहे आणि स्वतः केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिलेली आहे। रोहिणी खडसेंची सुद्धा आपण बोललो, मात्र केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या लेकीची छेडछाडीची घटना आली तेव्हा राजकीय वर्तुळात सुद्धा बऱ्याच प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतात। यात्रा होती महाशिवरात्रीची आणि या महाशिवरात्रीच्या यात्रेदरम्यान काही टवाळखोरांनी छेड काढल्याची माहिती आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे, ही धक्कादायक घटना घडली आहे। मुक्ताईनगरच्या कोथळी गावामध्ये यात्रेदरम्यान ही घटना घडलेली आहे आणि काही टवाळखोरांकडून मुलीचा फोटो काढण्याचा प्रयत्न झाला। यावर तातडीची ॲक्शन घेऊ असं सुद्धा वक्तव्य केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना हे प्रतिक्रिया देत म्हटलेलं आहे। आणि अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्यासोबत आहेत। सचिन, काय नेमकी पोलिसांनी आता या संदर्भात कारवाई आणि हालचाल सुरू केलेली आहे? कारण की नुकतेच जे आपण रोहिणी खडसेंशी बोललोय त्यांनी कोणत्या तरी पक्षाचे कार्यकर्ते होते असं ठोसपणे म्हटलेलं आहे। निश्चितच श्रद्धा, आपण जर बघितलं तर ही अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे, कारण केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत ज्या 2-3 मुली होत्या त्यांची काही टवाळखोरांनी छेड काढलेली आहे आणि या घटनेनंतर तीव्र संताप हा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त करत ते स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन यांच्यावर कारवाई करावी यासाठी त्यांनी स्वतः जाऊन तक्रार दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। थोड्याच वेळापूर्वी पोलिसांनी देखील तक्रार दाखल केली असून लवकरात लवकर हे जे टवाळखोर आहेत त्यांना अटक करण्यासंदर्भात या ठिकाणी संपूर्ण कारवाई आता सध्या सुरू आहे। आपण जर बघितलं तर वरिष्ठ अधिकारी देखील आता मुक्ताईनगर च्या पोलीस स्थानकाकडे रवाना झालेले आहेत आणि निश्चितच या संदर्भात नेमकी काय कारवाई केली जाणे हे देखील महत्वाचं आहे, कारण आपण जर बघितलं तर ही खूप मोठी घटना असल्याचं देखील बोललं जात आहे। कारण केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे या स्वतः त्या मुलींसोबत तक्रार देण्यासाठी पोलीस स्थानकात गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे। त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या समर्थकांसह पोलिसांना आक्रमक पवित्रा घेत राज्यातल्या म्हणजे केंद्रीय मंत्र्याच्या मुलीबरोबर जर असं होत असेल तर इतर मुलींचं काय, त्यांच्या सुरक्षेचं काय असा देखील सवाल पोलिसांसमोर उपस्थित केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हो नाही, अगदीच आहे। पण जेव्हा आपण रोहिणी खडसेंशी बोललो, तुम्ही ऐकलं असेल, तेव्हा त्यांनी कोणत्या तरी पक्षाचे कार्यकर्ते होते आणि त्यांना 100% माहिती आहे की ते कोणाचे कार्यकर्ते होते, त्यांचा रोख नेमका कोणाकडे असावा? आपण जर घेतलं तर निश्चितच त्यांनी जे म्हटलंय की कोणत्या तरी राजकीय पक्षाचे ते त्यांचा रोग कुठेतरी आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी हे जे राजकीय पदाधिकाऱ्यांशी संबंधित असल्याचं ते बोलले आहेत। कुठेतरी एकंदर जर बघितलं तर अद्यापही ते आरोपी कोण आहेत, टवाळखोर कोण आहेत ते अद्यापही समोर आलेलं नाहीये आणि त्यांची माहिती घेतल्यानंतरच या संदर्भात विस्तृत अशी माहिती आपल्याला कळू शकेल असं म्हटलं जात आहे। पण कुठेतरी आपण विधानसभेत बघितलं असेल की रोहिणी खडसे यांच्या विरोधात शिंदे सेनेचे सचिन, तुम्हाला थोडंसं विनंती करते, थांबवते। आपल्यासोबत खासदार स्मिता वाघजी जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोलूयात। स्मिताजी नमस्कार। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या लेकीची छेडछाड करण्यात आलेली आहे। महाशिवरात्रीची यात्रा होती आणि त्या दरम्यान काही टवाळखोरांनी
छेड काढल्याची माहिती समोर येते. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. खरं म्हणजे मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन पुरुषांचा आणि मुलांचा बदलायला हवाय. लोकप्रतिनिधींच्या बाबतीत जर घडत असेल आणि कोणत्याही महिलेच्या बाबतीत असं घडत असेल तर त्याचा जाहीर निषेध या माध्यमातून करते. आणि ही मानसिकता कुठतरी बदलण्याची आज गरज आहे मला असं वाटायला लागलंय. मी तर मधल्या काळामध्ये कुलगुरूशी पण बोलली की अभ्यासक्रमामध्ये असा काही शेतकरी विषय जोडला पाहिजे की निदान परस्त्री माते समान तिच्याकडे बघताना कुठेतरी वाचण्याच्या भावनेतनं बघण्यापेक्षा कुठेतरी एक स्त्री म्हणून ती पण एक कोणतरी जीवन जगणारी व्यक्ती आहे अशा पद्धतीने जर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्या ठिकाणी बदलला पाहिजे. आणि या घटनेचा मी जाहीर निषेध करते. आज रक्षाताईंची मुलगी काय आणि माझी मुलगी काय, आज आमच्या मुलींना जर उजव्या माथ्याने फिरता येत नसेल तर हे अतिशय निंदनीय आहे. नाही, बरोबर आहे स्मिताताई, तुम्ही म्हणताय आज सत्ताधारी असू देत किंवा सामान्य असू देत, पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळत आहे. सातत्यानं अशा घटना घडतायत. 2 दिवसांपूर्वी स्वारगेटची घटना झालेली ते जिवंत उदाहरण आहे. कोणता तरी कडक कायदा झाला पाहिजे असं नाही वाटत तुम्हाला? मी मला वाटतं विधान परिषद आमदार असताना सुद्धा या विषयावर आमच्या खूपदा चर्चा झाल्या. आमच्या महिलांचे फोरम तयार केलं गेलं होतं आणि महिलांच्या सुरक्षा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी कडक पावलं उचलावे म्हणून कायद्यामध्ये दुरुस्त्या कराव्या हे त्यावेळेला बोलत होते. आणि मी आता उद्या 4 तारखेला देवेंद्रजींची भेट पण घेणार आहे. त्या संदर्भात पण मी त्यांच्याशी या विषयावर बोलणार आहे की आता तुम्ही मुख्यमंत्री आहात तर ह्या विषयाला तात्काळ कुठेतरी हात घालून नियमात इतके कडक कायदे आणले पाहिजे की पुढे कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे अशा पद्धतीचं काम करण्याची. निश्चित. स्मिताजी, धन्यवाद, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी. तर जळगावच्या खासदार स्मिता वाघ आपल्यासोबत बोलत होत्या, प्रतिक्रिया देत होत्या. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करण्यात आलेली आहे आणि काही टवाळखोरांनी या मुलीची छेडछाड केल्याची माहिती सध्या समोर येते. आणि याच संदर्भात जळगावमधून आपण हे दृश्य पाहतोय. एक्सक्लुझिव्ह पोलीस स्टेशन बाहेर हे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि तक्रार करण्यासाठी स्वतः रक्षा खडसे यासुद्धा त्या मुलींबरोबर तिथे गेलेल्या आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. आणि पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्यासोबत आहेत. सचिन, काय नेमका सगळा प्रकार घडलेला आहे? पुन्हा आपण एकदा घटनाक्रम सगळं आपल्या प्रेक्षकांना सांगूया. निश्चितच आपण जर बघितलं तर महाशिवरात्री निमित्त आदिशक्ती मुक्ताईच्या मंदिराच्या परिसरामध्ये यात्रा भरत असते आणि या यात्रेला आजूबाजूच्या जिल्ह्यातून एमपी मधून देखील लोक येतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिक किंवा मोठी गर्दी या यात्रेला होत असते. दिंडी काढली जाते आणि या यात्रेमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची जी मुलगी आहे ही तिच्या मैत्रिणींबरोबर यात्रा पाहण्यासाठी गेली होती आणि या ठिकाणी त्यांच्यासोबत काही कॉन्स्टेबल देखील होते आणि या ठिकाणी काही जे टवाळखोर मुलं होते यांनी त्यांचे छेड काढल्याचा धक्कादायक. सचिन, तुम्हाला विनंती, थोडंसं थांबवते. आपल्यासोबत स्वतः एकनाथ खडसेजी सुद्धा जोडले गेलेले आहेत. एकनाथजी, नमस्कार. मोठी आणि महत्त्वाची आणि अत्यंत धक्कादायक गंभीर बातमी. रक्षा खडसेंची लेकीची छेडछाडीची घटना समोर आलेली आहे आणि यात्रेदरम्यान कोणत्या तरी टवाळखोरांनी छेड काढल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. किती गंभीर आहे हे? फार गंभीर बाब आहे. या संदर्भामध्ये हा खरं म्हणजे चिंतन करण्याचा विषय आहे की या ठिकाणी केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीच्या संदर्भामध्ये छेड काढण्याची किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची किंवा अन्य करण्याची हिंमत आज गुंडांची होत असेल तर सर्वसामान्य माणसाची काय स्थिती असेल? हे टवाळखोर गुंड नाहीत, म्हणजे निवड टवाळखोर नाही तर ते गुंड आहेत. त्यांचं रेकॉर्ड आहे आधीपासून. त्याच्यावर 324, 25 वगैरे सारखे खटले दाखल आहेत. मोकाट सुटले सगळे गुंड. अच्छा, पण पोलिसांचा धाक नाही असं वाटतं कुठेतरी? कारण की काही वेळापूर्वी रोहिणी खडसेजींची सुद्धा आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी असं म्हटलं की आम्हाला माहिती आहे ते कोणत्या तरी पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि 100% माहिती आहेत की तेच आहेत. नाही, मला माहिती आहे स्थानिक लोकप्रतिनिधीचा दबाव पोलिसांवर असतो आणि त्यामुळे मोकाट गुंड सुटल्या. अलीकडच्या कालखंडात आमच्या मतदारसंघाच्या घटना घडत आहे. फार पूर्वी असं कधीच घडत नव्हतं. मीही इथं 35-36 वर्ष झाले आमदार आहे, पण असं पूर्वी होत नव्हतं कधी या मतदारसंघामध्ये. आता तर मुली सुरक्षित नाही, महिला सुरक्षित नाही अशी स्थिती झालेली आहे. आणि मी आज सांगतोय अशी स्थिती नाही. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये हे भांडलेलं आहे. मंत्र्यांनी याच्यावर उत्तर दिलेलं आहे. मी पुरावे दिलेले आहे. किती गुंड लोक आहेत, किती अवैध धंदे चाललेले आहे, कशा रीतीने हे चाललेलं आहे, हे सगळं मी आधी तक्रारी केलेल्या आहे. डीजीकडे केल्या, आयजीकडे केल्या, या सर्वांकडे मी स्वतः बोललेलो आहे. त्यांनी पण सूचना केलेल्या आहे. परंतु शेवटी राजकीय दबावामुळे हे प्रश्न निर्माण होत असतात. आणि मागच्या कालखंडामध्ये ते एकनाथ शिंदे साहेब असताना
सरळ त्यांच्या कार्यालयामधनं फोन येतो आहे तसं मला सांगण्यात येत होतं. म्हणजे मग आता मुख्यमंत्री कार्यालयातून जर फोन यायला लागले तर पोलीस काय करतील? अच्छा, म्हणजे दबाव आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? निश्चित दबाव आहे. मला म्हणणं नाही, माझा आरोप आहे. मी बोलतोय तर मी जबाबदारीनं बोलतो. हम्म, हम्म. एकनाथजी, आता या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांशी किंवा गृहमंत्र्यांशी काही चर्चा करणार किंवा ही बाब घेऊन जाणार आहात का त्यांच्यापर्यंत? नाही, काल मला वाटतं रक्षाताई माननीय मुख्यमंत्र्यांशी रक्षाताईंनी बोलण्याचा प्रयत्न केला. डीजींशी बोलण्याचा प्रयत्न केला. मी आयजीशी स्वतः बोललो, रक्षाताई बोलल्या. आता नंतरही माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर मी हा विषय घालेल. अलीकडच्या कालखंडामध्ये ह्या घटना घडतायत, त्याचा बंदोबस्त व्हावा अशी विनंती मी त्यांना करणार आहे. निश्चित एकनाथजी, राजकारण्यांच्या मुली जर सुरक्षित नाहीत तर सामान्यांचं काय, हा प्रश्न प्रलंबित आहे. त्याला कुठेतरी वचक आणि धाक बसणं खरोखर गरजेचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. बातमी पाहतो जळगावमधून.